आप देख रहे हैं LN न्यूज। आजच्या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री आणि त्यांचा निरोप समारंभाचे माननीय विभागीय आयुक्त, सर्वांचे लाडके विभागीय आयुक्त, असं मला वाटतं सरांची ओळख कायमस्वरूपी राहील आणि लॉंग काळासाठी ती राहणार आहे. माननीय दिलीप गावडे सर इथं त्यांचा आणखी निरोप समारंभ आहे अशी बेनोतच आहे. तसं मागचा मी सरांचा कार्यकाळ जो होता ते आठवण करत होतो की कोणकोणते आठवण्यासारखे प्रसंग होते आणि अनेक प्रसंग मला आठवले. त्यातला पहिला जो प्रसंग किंवा कॉल करायचे सहज सरांचा कॉल यायचा की त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस झाला का आणि त्याच्यावरून जो एखादा विषय सरांनी हाती घेतला तर त्याचा पूर्ण तो शेवटपर्यंत निकाली काढणे असे एक सरांचं चांगलं एक सरांकडून चांगलं शिकायला मिळालं. वास्तविक आता आम्ही जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील, बरेचसे हॉस्टेलला बघतो तशा पद्धतीने अनेक गोष्टीचा काही चांगल्या शिकायला मिळतात. काही गोष्टींमध्ये त्या गोष्टींमध्ये स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायला बघतो आणि त्या पद्धतीनं सरांच्या कडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या की स्पष्ट बोलणं असेल ते देखील सरांकडून काही डायरेक्ट प्रसंगामध्ये मी बघितलेलं आहे. जेव्हा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या, विभागीय क्रीडा स्पर्धा जालन्यात झाल्या होत्या आणि आता खरीपची बैठक झाली होती, तर अनेक वेळा मी सरांकडे बघितलेलं आहे. सर एखादा विषय असेल तो तिथेच स्पष्ट सांगून देतात. जेव्हा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या तेव्हा काही प्रश्न असतील तर ते मांडले होते आणि मला आठवतं की सरांनी जेव्हा बोलायला सुरू केलं होतं तर तेव्हा सरांनी म्हटलं होतं की सर्व स्टेजवर बसलेले बरेचसे नांदेडला जेव्हा होते तर बरेचसे स्टेजवर आमदार असतील, मंत्री महोदय सगळे होते आणि तेव्हा सर म्हणाले होते की भाषण तर करण्याचं आमचं काही काम नसतं, भाषण करणारे सगळे स्टेजवर बसलेले आहेत आणि ते बोलून सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं विषय सगळे मांडले होते की महसूल. धन्यवाद सर. यानंतर ध्येय आणि ध्यास त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आभूषण आहे असे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी नंदनीय दिलीप स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मुलाखत द्या. फील्ड विजिट केला पाहिजे, गावाला जाऊन समस्यांची ओळख केली पाहिजे आणि हे सरांचे सर प्रोग्राम्स बेसिस होतात. मला असं वाटतं की पुढे पण सरांचं जे मार्गदर्शन आहे, एक्सपिरियन्स आहे त्याचा फायदा मला मिळाला पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज याच्यासोबत फैजमुताजी पण रिटायर होत आहे आणि त्यांच्यासोबत पण जे काम मी मागच्या 2 महिन्यात केलं ते खूप चांगला अनुभव होता आणि त्यांचा जे नॉलेज आहे त्याचा खूप फायदा मला मिळाला आणि त्यांचे पण पुढच्या आयुष्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. म्हणाले की तिकडं काही मला वाटते तालुके इकडं जोडले गेलेले आणि कमी जास्त होतं काहीतरी करतात थोडंसं तिकडं रॅक पॉईंट असल्यामुळं आणि सगळं पूर्ण हॉलचं वातावरण त्याच्यामध्ये लाईट झालं होतं. सगळं कमी जास्त म्हणजे काय असा ते प्रश्न विचारला आणि तिथं गिरीश महाजन साहेब होते, विखे पाटील साहेब होते, दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री तिथे होते. तर अशा पद्धतीनं एखादं मनमोकळेपणाने बोलणे आणि त्या पद्धतीनं एखादा विषय स्पष्टपणे मांडणे हे सुद्धा सरांकडून शिकायला मिळालं. आंदोलन असेल किंवा निवडणुका असेल यामध्ये पूर्ण आपल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये. आप देख रहे हैं औरंगाबाद LN न्यूज. लाइक करे, सब्सक्राइब करे और शेयर करे.